अगदी आषाढ महिना म्हटलं की पूर्ण आषाढ महिन्यामध्ये नॉनव्हेजच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या आपण रेसिपीज पाहत असतो. अगदी मी जरी नॉनव्हेज खात नसले तरीही घरातील इतर जण खातात, तेव्हा आपण वेगवेगळ्या नॉनव्हेजच्या खूप सारे वेगवेगळ्या रेसिपीज पाहत असतो. आणि या प्रत्येक रेसिपी तयार झाल्यानंतर घरातील ज्या कमेंट्स मिळतात ना, त्यावरून समजतं की आपली रेसिपी किती छान झालेली आहे. आणि आजची ही रेसिपी पाहता क्षणी तुम्हाला समजलं असेल की ही बिर्याणी किती छान झालेली आहे. भाताची शीतं अजिबातही तुटलेली नाही, रंग परफेक्ट आलेला आहे, त्याचबरोबर अगदी दम बिर्याणी केलेली आहे. त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण ही रेसिपी पाहणार आहोत. एकही स्टेप मिस न करता परफेक्ट आपल्याला ही रेसिपी पाहायची. अगदी चिकन मॅग्नेट करण्यापासून ते रेसिपीमध्ये या बिर्याणीला दम बिर्याणी तयार करत असतानाच्या सर्व स्टेप आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील आपण अगदी परिपूर्ण शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता, एकही स्टेप स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि अगदी सोमवारपासून शनिवारपर्यंत अगदी आठवडाभर ज्या 6 दिवस आपण रेसिपीज पाहत असतो, त्या प्रत्येक रेसिपी परिपूर्ण आणि प्रमाणबद्ध शेअर करण्याचा प्रयत्न मी करत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आषाढ महिना चालू आहे तर दम बिर्याणी ही झालीच पाहिजे. अर्धा किलो प्रमाणात आपण ही चिकन दम बिर्याणी करत असताना या ठिकाणी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकणार आहोत आपण बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर, त्यानंतर कांदा आपण छान असा फ्राय करून घेतलेला आहे, स्लाइस केलेल्या 2 हिरव्या मिरच्या, खडे मसाले टाकत आहोत. अगदी तुम्हाला किती तिखट करायची किंवा मध्यम तिखट मी ही बिर्याणी करत आहे. तुम्हाला जर आणखीन तिखट हवी असेल तर खडे मसाल्यांचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं तरीही चालणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जिरं टाकलेलं आहे, लिंबूचा रस टाकलेला आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत, धना पावडर साधारणतः 2 चमचे, 1.5 चमचा या ठिकाणी गरम मसाला टाकायचा, 1 चमचा या ठिकाणी चिली फ्लेक्स, लाल मिरची पावडर दोन्हीही मिक्स टाकलेली आहे, दही टाकलेलं आहे. त्यानंतर आपण साजूक तूप टाकणार आहोत. साजूक तूप साधारणतः अगदी मोठ्या साईजचा 1 चमचा भरून एवढं साजूक तूप टाकलेलं आहे, कारण आपण तेलाचा कुठेही वापर न करता साजूक तुपातली ही छान अशी दम बिर्याणी करत आहोत. सर्व जिन्नस या ठिकाणी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचे. आता खडे मसाल्यामध्ये मिरे, तमालपत्र असेल, दालचिनी, लवंग, हिरवी विलायची, चक्रफूल असे वेगवेगळे खडे मसाले आपण या ठिकाणी वापरलेले आहे. या मसाल्यांचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला किती स्ट्रॉंग फ्लेवरची करायची त्यानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकतात. परंतु घरात लहान मुले आहे त्यामुळे मध्यम तिखट मी ही बिर्याणी करत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 तासासाठी अशीच झाकून मॅग्नेट करण्यासाठी ठेवायची. तोपर्यंत आपण अगोदर थोडासा कांदा फ्राय करून घेतला होता आपण चिकनमध्ये मिक्स करण्यासाठी. आता राहिलेला कांदा आपण आता फ्राय करून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 तासाचा अवधी आहे, तोपर्यंत आपल्याला राहिलेली सर्व कामे करायची आहे. अगदी तुम्ही हे चिकन रात्रभरासाठी मॅग्नेट करण्यासाठी ठेवलं तरीही चालणार आहे असं बऱ्याचदा म्हटलं जातं. परंतु मी चिकन हे ज्यावेळेस तुम्हाला मला भाजी बनवायची असते किंवा बिर्याणी बनवायची असते त्याच्या अगोदरच हे चिकन घेत असते. त्यामुळे अगदी 2 तास 3 तासासाठी मी चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवत असते. तर कांदा छान असा आपला या ठिकाणी लालसर रंगावर छान असं कुरकुरीत तळून झालेला आहे. त्यामधील तेल सर्व काढून घ्यायचं आणि असाच तो बाजूला ठेवून द्यायचा. आपल्याला नंतर लेअर देण्यासाठी या कांद्याचा उपयोग होणार आहे. त्यानंतर भात शिजवून घेऊया. भात शिजवण्यासाठी आपण खूप जास्त क्वांटिटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, मोजून घेतलेलं नाही. त्यानंतर खडे मसाले टाकायचे, मीठ टाकायचं, पाणी छान असं उकळी आल्यानंतर झाकून ठेवायचं. तोपर्यंत अर्धा किलो बासमती तांदूळ छान असा स्वच्छ धुवून 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवलेला होता. त्यानंतर पाणी काढून घेतलेलं आहे, ते तांदूळामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर तांदूळ पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता तांदूळ शिजवताना साधारणतः 80 ते 85% किंवा 80 ते 90% तांदूळ शिजवून घ्यायचा. राहिलेला 10 ते 15% तांदूळ आपल्याला बिर्याणीमध्ये चिकनमध्ये आपल्याला तो शिजवायचा. आता 2 तास झालेले आहे, हलकासा सॉफ्ट हे चिकन झालेलं आहे. आता मी खात देखील नाही आणि चिकनला हात देखील लावत नाही, त्यामुळे पूर्णपणे प्रोसेस मी छान अशी चमच्याने हलवूनच करणार आहे. तुम्ही जर खात असाल तर तुम्ही हाताने छान असं ते त्यामध्ये मसाले छान असे मिक्स करू शकता, त्यामुळे त्याचा छान असा फ्लेवर त्यामध्ये.
आता मंद गॅसवर आपण हे चिकन शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. 50% चिकन या ठिकाणी शिजवून घेतलेलं आहे. त्यामध्ये छान अशी वाफ तयार झालेली आहे. थोडंसं सूप देखील तयार झालेलं आहे वाफेमुळे, तुम्ही पाहू शकता. आणि अशाच पद्धतीने झाकण ठेवून 50 ते 60% चिकन या ठिकाणी शिजवून ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं हे चिकन तयार झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला यावर लेयर द्यायचे. आपण दम बिर्याणी करतो. आता मला पुदिना भेटलेला नाही, परंतु पुदिना जर तुम्हाला अवेलेबल झाला तर नक्कीच पुदिन्याचा वापर या लेयर देण्यासाठी करा. त्याचबरोबर चिकन मॅरिनेट करण्यासाठी देखील करा. आता तळलेला कांदा असेल, साजूक तूप, कोथिंबीर अशा सर्व या तीनही जिन्नस टाकून भाताच्या छान अशा लेयर द्यायच्या. आपण भात हा पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. अर्धा ते 1 तासासाठी आपण हा थंड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप मोकळा असा हा भात झालेला आहे. अशा पद्धतीचा भात हा तुम्हाला बिर्याणीसाठी हवा आहे, तरच तुमची बिर्याणी छान अशी मोकळी अशी होते. तुम्ही पाहू शकता भाताची शीतं अजिबात तुटली आणि बिर्याणीला आपण रंग छान यावा यासाठी बऱ्याचदा केशरचा उपयोग करतो. आज मी बेडगी मिरची छान अशी पाण्यामध्ये भिजवून त्याचं जे कलरचं पाणी आहे ते तयार करून घेतलेलं आहे आणि त्याने छान असा कलर आपल्या बिर्याणीला आणला आहे. तुम्ही केशरचा वापर करू शकता आणि शक्यतो फूड कलर हा स्किप करा. विकतची जी आपण बिर्याणी आणतो त्यामध्ये फूड कलरचा वापर केलेला असतो, परंतु घरगुती जेव्हा मी बिर्याणी बनवते किंवा कोणतीही रेसिपी बनवते त्यावेळेस फूड कलर हा मी स्किप करीत असते. त्यामुळे फूड कलरला पर्याय म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने देखील बिर्याणीला कलर आणू शकतो. केशरमुळे देखील छान असा रंग बिर्याणीला येतो. त्याचबरोबर बेडगी मिरची पावडरला देखील बेडगी मिरचीला खूप जास्त लाल रंग असतो. त्यामुळे बेडगी मिरची तुम्ही गरम पाण्यामध्ये छान अशी 2 तासासाठी भिजवून ती मिक्सरला जरी दळून घेतली आणि ती बेडगी मिरचीचं पाणी तुम्ही या बिर्याणीच्या लेअरमध्ये टाकलं तरी देखील तुमच्या बिर्याणीला खूप छान असा रंग येणार आहे. त्यामुळे शक्यतो घरगुती साहित्य वापरण्याचा प्रयत्न करा. छान अशा आपण 2 ते 3 लेअर देत असताना 1 लेअरमध्ये मी या ठिकाणी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. तर कोथिंबीर, तळलेला कांदा देखील टाकलेला आहे. पुदिना मिळाल्यास पुदिना देखील टाका. छान अशा सर्व छान असं पसरवून दिल्यानंतर यावर आपण अगोदर तुम्ही साईडने तुम्हाला यामधील जी वाफ आहे ती निघून जाऊ नये यासाठी तुम्हाला सर्व बाजूने ते पॅक करायचं आहे, तरच ती दम बिर्याणी होईल. वरील बाजूने देखील आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा आणि हे लाल मिरचीचं जे पाणी करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. त्याचबरोबर छान असं वरील बाजूने वाफ आपल्याला दाबवून ठेवायची आहे. हे पातेलं ठेवताना तुम्हाला गॅसवर पूर्णपणे मंद आचेवर ठेवायचं. त्याचबरोबर डायरेक्ट पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं नाही, तवा ठेवायचा आहे. तव्यावर हे पातेलं छान असं झाकून 25 मिनिटासाठी छान असं ठेवायचं आहे आणि 20 ते 25 मिनिटं आपण अशा पद्धतीने छान असं हे पातेलं या तव्यावर ठेवलेलं आहे. वरील बाजूने आपण पीठ लावून छान असं कणिक लावून व्यवस्थित असं हे पॅक करून घेणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये जी वाफ आहे ती निघून जाणार नाही यामध्ये आणि परफेक्ट अशी आपल्याला अजिबातही करून जाऊन द्यायची नाही. त्यामुळे छान असं स्मोकी फ्लेवर, छान असा फ्लेवर यामध्ये टिकून राहतो आणि ही बिर्याणी चवीला आणखीन छान होते. तुम्ही पाहू शकता छान अशी 25 मिनिटं आपण ही बिर्याणी वाफवल्यानंतर खूप परफेक्ट मोकळी अशी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता भाताची शीतं तर अजिबातही तुटलेली नाही. त्याचबरोबर खूप छान मोकळी अशी ही बिर्याणी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. रंग छान आलेला आहे, वास देखील छान येत आहे. आता ती घरचे जेव्हा खातील तेव्हा ते सांगतीलच की कशा पद्धतीची झालेली आहे, परंतु स्मेल मात्र त्याचा फ्लेवर मात्र खूप छान असा येत आहे. हे पहा खूप छान अशी ही बिर्याणी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला जर नॉनव्हेज आवडत असतील तर अशाच भरपूर टिप्स आहेत खूप साऱ्या वेगवेगळ्या नॉनव्हेजच्या रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करा, जेणेकरून आठवड्यातील 6 दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच. आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे ती समजण्यास तुम्हाला मदत होईल. त्याचबरोबर तुम्हाला एखादी रेसिपी हवी असेल तर ती सबस्क्राईब केल्यामुळे चॅनलवर शोधणं देखील सोपं होईल. त्याचबरोबर तुम्हाला जर एखादी रेसिपी हवी असेल तर त्या रेसिपीचं नाव टाकताना त्या रेसिपीच्या नावासमोर कविताच किचन रेसिपी मराठी असं देखील टाका, म्हणजे तुम्हाला चॅनलवर शोधणं देखील खूप सोपं होईल. हे पहा खूप छान अशी आपली ही बिर्याणी ताटामध्ये छान अशी सर्व करून झालेली आहे. खूप छान अशी दिसत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा. त्यासोबत आपण सलाड आणि त्याचबरोबर लिंबू ठेवलेला आहे. छान अशी बिर्याणी या ठिकाणी आपली चिकन दम बिर्याणी आषाढ स्पेशल या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे.
सर्वात महत्त्वाची आणि पहिली कमेंट ही तीर्सची आलेली आहे. त्याला खूप जास्त ही बिर्याणी आवडलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.